तर मी अमेय स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनियर्सवर. तर महावितरणतर्फे जाहिरात क्रमांक 6/2023साठी शुद्धीपत्रक आलेलं आहे. जसं महापारेषण म्हणजे महाट्रान्सकोचं ॲड कॅन्सल झाली होती, ज्या ओल्ड ॲड होत्या त्या, तर तसं महावितरणकडून म्हणजेच महाडिस्कॉमकडून ॲड कॅन्सल झालेलं नाही आहे. जी ओल्ड ॲड होती जाहिरात क्रमांक 6/2023 त्याच्यामध्ये रिवाईज त्यांनी करून इथे नवीन ॲडव्हर्टाइजमेंट नाही म्हणता येणार, त्याच ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये शुद्धीपत्रक त्यांनी आले, म्हणजे काही चेंजेस केलेले आहेत. तर त्या रिलेटेड नोटिफिकेशन आलेलं आहे आजच अर्ली मॉर्निंगला. तर त्याच्यामध्ये काही चेंजेस आहेत, जागा वाढल्या आहेत की नाही आहेत, आणि तुम्ही बऱ्याच जणांनी हे बघितलंसुद्धा असेल, टेलिग्रामवर फिरते ऑलरेडी, पण तरीसुद्धा हे वाचूनसुद्धा बऱ्याच मुलांच्या मनामध्ये डाऊट होते. तर ते सगळे डाऊट आपण क्लिअर करूया. तो व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा, त्याच्यामध्ये सगळे डाऊट आपण क्लिअर करायचा ट्राय करूया. आणि त्या व्यतिरिक्त जर तुमचे काही डाऊट असतील तर ते नंतर तुम्ही कमेंट्समध्ये विचारा, आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करूया. ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा जे ACBCचं आपलं रिझर्वेशन होतं मराठा आरक्षणासंदर्भात, तर त्याच्यासाठी इथे नवीन वेकेन्सीज याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. तर नवीन वेकेन्सीज ॲड केल्यात की कुठून त्यांनी वेकेन्सी काढल्यात का, कुठल्या कमी झाल्यात का बाकी रिझर्वेशनच्या, त्या सगळ्या गोष्टी आपण बघून घेऊया. तर आधीच्या ॲडमध्ये टोटल 5347 एकूण पदं आपल्याला इथे दिसत आहेत. त्याच्यामध्ये खुलामध्ये 2081 टोटल पदे होती, आणि आता टोटल जी पदे झाली ती 5386 झालेत, म्हणजे टोटल 39 वेकेन्सीज त्यांनी इथे इन्क्रीज केलेल्या आहेत. आणि खुल्या प्रवर्गामध्ये आपण बघतोय तर 2081चे डायरेक्ट इथे कट होऊन 1634 म्हणजे ओपनमधून त्यांनी मेजर पोर्शन इथे कट केलेलं आहे. आणि इथे नवीन एक कॉलम आपल्याला दिसतोय, सावशयी मागासवर्ग, म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय, म्हणजे इन शॉर्ट SEBC, जे मराठा आरक्षणासाठी त्याने नवीन वर्ड इथे यूज केलेला आहे. तर बाकीच्या पण जर आपण जागा बघितल्या तर SCच्या 673 जागा होत्या, त्या इन्क्रीज होऊन झाल्या आहे 703 इथे फर्स्ट कॉलममध्ये बघताय. नंतर इथे 491 होत्या STच्या जागा, त्या इथे वाढून झालेल्या आहेत 502, म्हणजे SC आणि STच्या जागा त्या वाढलेल्या आहेत, ओपनच्या कट झालेल्या आहेत. त्यानंतर VJA च्या ज्या जागा आहेत ते 150 होत्या आधीच्या याच्यामध्ये, त्या 161 म्हणजे ह्यासुद्धा वाढलेल्या आहेत. त्यानंतर NTB, NTC आणि NTD याच्या ज्या जागा आहेत त्या 1-2 मध्ये थोडा फरक झालेला आहे, काही ठिकाणी वाढल्या, काही ठिकाणी कमी झाली. तिथे आपण बघतोय तर ऑलमोस्ट वाढलेल्याच मला सगळीकडे दिसत आहेत. NTB, NTC आणि NTD सगळ्याच जागा इथे वाढलेल्या आहेत. त्यानंतर SBCच्या ज्या जागा आहेत 119 आत्ताच्या ह्याच्यामध्ये, त्या होत्या आधी 108, म्हणजे इकडे बऱ्यापैकी वाढलेल्या आहेत. म्हणजे आपण म्हणू शकतो की ओपनमधून जागा काढून बाकीच्या ठिकाणी सुद्धा वाढवलेल्या आहेत, आणि टोटल 39 जागा पण तशा वाढलेल्या आहेत. तर हे आपलं हे ओल्डवालं आहे आणि हे नवीन आपलं शुद्धीपत्रक आहे. ओके. तर ह्याच्यामध्ये आता ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरले होते त्या मुलांचं काय होणार, त्यांना परत फॉर्म भरायला लागणार का, फी परत भरायला लागणार आहे का, किंवा आता ज्यांनी जे SEBCमध्ये आत्ता एलिजिबल आहेत मराठा आरक्षण ज्यांना घ्यायचं आहे त्यांच्यासाठी काय ऑप्शन्स आहेत किंवा कसं ते करू शकतात अप्लाय, त्या सगळ्या गोष्टी आपण एक करत बघत जाऊया. टीप त्यांनी इथे मेन्शन केलेलं सगळ्यात पहिल्यांदा काय लिहिलेले, वरील परिच्छेदामध्ये नमूद संवर्गातील पदसंख्या कमी अथवा जास्त अथवा रद्द होण्याची शक्यता आहे. त्यांनी ऑलरेडी ते मेन्शन केले. जसं आता बिहारचं आपण बघितलं की रिझर्वेशन जे ऑलरेडी दिलं होतं त्यांनी कॅन्सल केलेलं आहे, तर त्यामुळे कदाचित पुढे कमी किंवा जास्त होऊ शकतं, डिपेंड करतं ते कोर्टाच्या रिझल्टवर. पण आत्तासाठी तरी त्यांनी सांगितलेलं आहे की कमी जास्त किंवा रद्द होऊ शकतं, पण आत्तासाठी हे जेवढे काय वॅकन्सी वाढलेले आहेत त्या अकॉर्डिंगच आता पुढे सिलेक्शन ते होईल किंवा आपले एक्झामच्या अकॉर्डिंग होईल. अराखीव खुला म्हणजे ओपन आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज केलेल्या उमेदवारांना, म्हणजे ओपन आणि ज्यांनी EWS मध्ये ऑलरेडी अर्ज केलेला आहे व SEBC म्हणजे सामाजिकदृष्ट्या मागासवर्गातील प्रवर्गाचा विकल्प सादर करणे, तसेच सदर उमेदवारांकरिता नव्याने अर्ज सादर करण्यासंदर्भात खालीलप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे. म्हणजे ज्यांनी ऑलरेडी ओपन आणि EWS म्हणून फॉर्म भरलेले आणि ज्यांना आता SEBCमध्ये जायचं आहे किंवा ज्यांना नवीन फॉर्म भरायचं, तर त्याच्यासाठी प्रोसेस काय आहे किंवा कोण कसे एलिजिबल होऊ शकतात. पॉईंट नंबर 1 दिलं 3.1, शासनाचा निर्णय आहे, त्याच्या अनुषंगाने सदर मूळ जाहिरातीस अनुसरून खुला किंवा EWS अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना SEBC आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास त्याबाबतचा विकल्प सादर करणे आवश्यक आहे. म्हणजे जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला न्यू फॉर्ममध्ये तसा SEBCचा ऑप्शन सिलेक्ट करणं गरजेचं आहे. आता ह्याच्यामध्ये असं सुद्धा असू शकतं की मी ऑलरेडी ओपन किंवा EWSमध्ये ऑलरेडी फॉर्म भरलेला
पण मला आता SEBC मध्ये रिझर्वेशन नको आहे, काही कारणामुळे मला नको आहे, मला एक तर सर्टिफिकेट मिळत नाही आहे किंवा शॉर्टेस्ट टाईममध्ये मला नाही पॉसिबल आहे मिळवणं, तर मी ओपनमध्ये जर भरला असेल तर तिथेच राहू दे किंवा EWS मध्ये भरला असेल तर मला तिकडेच सिलेक्ट करा, मला SEBC मध्ये रिझर्वेशन नको आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला परत फॉर्म एडिट करायची गरज नाही आहे. जो तुमचा ऑलरेडी फॉर्म आहे तो तुम्ही तसाच घेऊ शकता, कारण त्यांनी इथे लिहिलेलं आहे जर लाभ घ्यावयाचा असल्यास त्याबाबत विकल्प सादर करणे आवश्यक आहे. जर मला लाभच घ्यायचा नाही आहे SEBCचा तर त्या रिलेटेड मी चेंजेस करणार नाही, असं ह्याच्यातून क्लिअर होते. दुसरा पॉईंट आहे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग म्हणजे SEBC याचा दावा करण्याकरिता विकल्प सादर केल्यास संबंधित उमेदवाराचा मूळ अर्जावरील दावा रद्द समजण्यात येईल. म्हणजे तुम्ही ऑलरेडी जर फॉर्म फिल केला असेल आणि तुम्हाला आता SEBC मध्ये अप्लाय करायचं असेल आणि तुम्ही तसा ऑप्शन पण सिलेक्ट केला एडिट करण्यामध्ये, तर तुमचा जो काही ओरिजिनल फॉर्म होता तो तिथून कॅन्सल होईल आणि तुमचा जो आता एडिट केल्यानंतर जो नवीन फॉर्म होईल तोच कन्सिडर केला जाईल. म्हणजे आधी तुम्ही EWS मध्ये किंवा ओपनमध्ये भरलं असेल तर ते कॅन्सल आउट होईल आणि तुम्हाला आता SEBC मध्ये सिलेक्शन घ्यायला लागेल, पण त्याच्यासाठी तुम्हाला ऑब्व्हियसली सर्टिफिकेट वगैरे द्यावे लागतील. ह्या 3.3 मध्ये बरेच जणांना कन्फ्युजन झालं, चेक करूया काय आहे ते, शांतपणे वाचूया. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग म्हणजे SEBC याचा विकल्प सादर केलेल्या उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत आर्थिकदृष्ट्या म्हणजे EWSचा लाभ अनुज्ञेय होणार नाही. म्हणजे जर तुम्ही SEBCसाठी एडिट करताना अप्लाय केलं तर तुम्ही EWSसाठी अप्लाय करू शकत नाही. ज्या SEBC प्रवर्गातील उमेदवारांनी EWS प्रवर्गामध्ये अर्ज भरले आहेत त्यांनी खुल्या अथवा SEBC प्रवर्गाचा विकल्प करणे बंधनकारक आहे. म्हणजे जर तुम्ही न्यू फॉर्ममध्ये एडिट करताना जर तुम्ही SEBC सिलेक्ट केलं, काही कारण तुमच्याकडे सर्टिफिकेट वगैरे नसेल तर तुम्ही तिथे खुल्यामध्ये जाऊ शकता किंवा SEBC मध्येच तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. जर तुम्ही एडिट करताना SEBC तुमची कास्ट आहे असं सिलेक्ट केलं आणि परत EWS मध्ये अप्लाय करायला ट्राय केलं तर तुमचं एलिजिबल होणार नाही. पण जर तुम्ही ऑलरेडी EWS मध्ये भरलेलं असेल, आधीच्या फॉर्ममध्ये जर तुम्ही EWS भरलं असेल आणि तुम्हाला आता नवीन परत SEBC साठी अप्लाय करायचं नाही आहे तर अशा वेळी काही चेंजेस करू नका. जर चेंजेस केले तर मग तुम्हाला बाय डिफॉल्ट ओपन किंवा SEBC मध्येच करावं लागेल. एडिट केल्यानंतर EWSला तुम्हाला जाता येणार नाही, हे त्याच्यामधून स्पष्ट मेन्शन होते. त्यानंतर अन्यथा अशा उमेदवारांची विकल्प न भरता EWS प्रवर्गातून निवड झाल्यास त्यांची निवड रद्द करण्यात येईल. जर तुम्ही SEBCसाठी ऑप्शन सिलेक्ट करून मग EWSला जर गेलात त्याच्यामध्ये टाकलं तर तुम्हाला तिथे कॅन्सल आउट होते. तुम्ही सिलेक्ट जरी झाला तरी तुमचं फायनल सिलेक्शन होणार नाही. ओके, आय होप ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं ते क्लिअर झालं असेल. SEBC उमेदवारांना मागासवर्गीय उमेदवारांप्रमाणे वयामध्ये शिथिल क्षमता देण्यात येईल. म्हणजे तुम्हाला एज रिलॅक्सेशन इथे देण्यात येईल. तर त्यामुळे जर तुम्ही ऑलरेडी ओपनमधून जर फॉर्म भरला असाल, जर तुमचं मॅक्झिमम एज झालं असेल, काय लिहिलं आहे त्यामुळे खुल्यामधील उमेदवार जे मूळ जाहिरातीकरता वयाधिक ठरल्याने अर्ज करू शकले नाहीत अशा उमेदवारांनाही नव्याने अर्ज करण्याकरिता संधी देण्यात येत आहे. म्हणजे आधीच्या याच्यामध्ये जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल वर भरत असाल तर तिथे तुमचं एज क्रॉस झालं असेल तर आता एज रिलॅक्सेशनमुळे तुम्हाला परत एज वाढलं असेल, म्हणजे जी काही लिमिट होती ती वाढली असेल तुमच्यासाठी, तर त्यामुळे तुम्ही आता नव्याने फॉर्म भरू शकता, नव्याने अर्ज करू शकता. म्हणजे जर तुमचं काही कारणामुळे आधी एज क्रॉस होत असेल लिमिटपेक्षा पण आता रिलॅक्सेशन मिळाल्यामुळे तुम्ही भरू शकता. तसंच सोबत 3 मार्च 2023 जो आपला GR होता त्याच्यामध्ये 2 वर्षाची सूटसुद्धा देण्यात आलेली आहे, जे कोरोनाच्या टाईममुळे जी 2 वर्षासाठी एज रिलॅक्सेशन होतं ते सुद्धा आता ह्याच्यामध्ये क्लिअर त्यांनी ॲड केलेलं आहे. ओके, 5वा पॉईंट आहे SEBC उमेदवारांबरोबरच इतर प्रवर्गातील जे उमेदवार अर्ज सादर करू शकले नाहीत त्यांनाही अर्ज करण्याकरिता मुदतवाढ देण्यात येईल. म्हणजे जी तारीख होती आपली आता लास्टची 20 जून 2024 ही लास्टची तारीख होती, पण काही कारणामुळे जर कोणाचं ह्याच्यामध्ये फॉर्म फिल करायला वेळ झाला किंवा त्यांना टाईम नसेल मिळाला तर ते सुद्धा नव्याने आता फॉर्म भरू शकतील. भले तुम्ही ऑलरेडी भरला नसेल तरीसुद्धा ह्याच्यामध्ये तुम्ही भरू शकता. ओके, त्याची लिंक अजूनपर्यंत ओपन झालेली नाही आहे, ती आपल्या वेबसाईटवर इथे मेन्शन होईल. जेव्हा ती लिंक ॲक्टिवेट होईल मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर अपलोड करेन. या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. सबब SEBC उमेदवारांनी जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र संदर्भित प्राधिकाऱ्याकडून प्राप्त करून त्याची कार्यवाही करावी. म्हणजे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलेअर हे तुम्ही
कलेक्ट करायला घ्या, ह्याच्यासाठी प्रोसेस चालू करा, कारण हे तुम्हाला सबमिट करायचे आहेत. कुठलं? कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर या 2 गोष्टी. पुढे दिलेलं आहे SEBCचा दावा करण्यासाठी विकल्प सादर करणाऱ्या तसेच नव्याने अर्ज सादर करणार, म्हणजे SEBCसाठी एडिट करण्यासाठी जे आहेत ते नवीन ऑलरेडी ज्यांनी भरलं आहे त्यांनी, आणि जे फर्स्ट टाइमच फॉर्म फिल करणार नव्याने, जात प्रमाणपत्र सदर विकल्प सादर करण्याकरिता विहित करण्यात येणाऱ्या अंतिम दिनांकापूर्वीचे असणे आवश्यक आहे. तसेच सदर उमेदवारांकडे सन 2023-24 अथवा 24-25 या आर्थिक वर्षात वैध असणारे उन्नत, म्हणजे जे काही नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे ते तुमच्याकडे असणं एलिजिबल आहे. जेव्हा परत फायनल लिंक होईल किंवा ॲडच्या बाबतीत ज्या काही गोष्टी असेल ते ऑलरेडी जी आपली ॲड होती ओल्डवाली ॲड त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला कन्सिडर करावी लागेल. इथे दिले त्यांनी सदर पदाच्या मूळ जाहिरातीनुसार कमाल वयोमर्यादा तसेच शैक्षणिक अर्हता गणण्याचा दिनांक 29 डिसेंबर 2023 असा राहील. ओके, त्यांनी ते डेट पण मेन्शन केले, त्यामुळे कन्फ्युजन नाही आहे. 29 डिसेंबर 2023च्या आधीपर्यंत सगळं तुमचं व्हॅलिड असलं पाहिजे, सगळे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते. SEBC प्रवर्गातील उमेदवारांकरिता उच्चतम वयोमर्यादेमध्ये 5 वर्ष तुम्हाला एज रिलॅक्सेशन मिळालेलं आहे SEBCसाठी, आणि जे काय आपण सांगितलं की 2 वर्षाचं तुम्हाला ॲडिशनल कोरोनाच्यामुळे जे काही वर्ष वाया गेली होती तर त्याच्यासाठी सुद्धा एज रिलॅक्सेशन तुम्हाला मिळून येईल. पुढचा पॉईंट आहे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाच्या अनुषंगाने उच्च न्यायालय मुंबई येथे रिट याचिका क्रमांक दाखल करण्यात आली होती आदेशा अंतिम निर्णयाच्या. ओके, ठीक आहे. त्याच्यामध्ये आता प्रोसेस होते आपली पुढे. मेन इम्पॉर्टंट पॉईंट आहे की उक्त पदाच्या जाहिराती अंतर्गत ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज भरले आहेत त्यांनी पुनश्च अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही आहे. म्हणजे जर तुम्हाला SEBCमध्ये भरायचं नसेल किंवा तुम्हाला नव्याने पण फॉर्म भरायचे नसतील तर परत फॉर्म भरायची गरज नाही आहे. ऑलरेडी जे तुम्ही फॉर्म फिल केलेले आहेत ते कन्सिडर होतील. ओके, ह्याचे डाऊट होते की परत आम्ही एडिट करायचा का, परत फॉर्म भरायचा का. जर SEBCसाठी अप्लाय करायचं असेल किंवा नव्याने फॉर्म भरायचं असेल किंवा जर काही थोडे एडिट्स असतील तर ते तुम्ही करू शकता, परत फिल करायची गरज नाही आहे. ओके, मूळ जाहिरात क्रमांक 6/2023 तसेच या जाहिराती संदर्भात यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या शुद्धीपत्रकामधील इतर अटी व शर्ती अपरावर्तित राहतील, म्हणजे बाकीचे जे काय कन्सिडरेशन होतं त्याच्यामध्ये चेंजेस करण्यात येणार नाही आहे. आता ही जी जाहिरात होती 6/2023 ही विद्युत सहाय्यकसाठी होती, करेक्ट. अजून आपली AEची वॅकेन्सी आणि JEच्या वॅकेन्सी बाबतीत अजूनही त्यांनी शुद्धीपत्रक काढलेलं नाही आहे, तर ते सुद्धा आपल्याला लवकरच दिसून येईल. तर दुसरा परत असा डाऊट असेल की विद्युत सहाय्यकसाठी जर जागा इन्क्रीज झाल्या तर AE आणि JEसाठी सुद्धा इन्क्रीज होतील का? इन्क्रीज व्हायचे चान्सेस खूप जास्त आहे, कारण ह्या महिन्यांमध्ये जे काही ऑलरेडी जे एम्प्लॉईज होते त्याचे रिटायर वगैरे झाले असतील तर त्याच्या बदल्यांमध्ये AE किंवा JEचे वॅकेन्सीज ह्याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात येतील. जसं इथे 39 जागा इथे इन्क्रीज करण्यात आल्या तसंच तिकडे सुद्धा करायचे चान्सेस जास्त आहेत. त्याचेसुद्धा सेपरेट नोटिफिकेशन वेबसाईटवर ते पब्लिश करतील. जसं मला काही अपडेट येईल मी तुमच्यापर्यंत पोहोचवेनच. तर अजून ह्या व्यतिरिक्त जर तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता. जर तुम्हाला एडिट करायचं असेल एडिट करा, जर तुम्हाला एडिट करायचं नसेल परत फॉर्म फिल करायची गरज नाही. लिंक वगैरे जे येईल ते काय मी सगळे आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपवर अपलोड करेन. ओके, बाकी काय डाऊट वगैरे असेल तर कमेंटमध्ये विचारा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या नवीन जॉब अपडेट्ससोबत.